पुस्तकं म्हटलं की खऱ्या वाचकाला आयुष्य घडवणाऱ्या अनेक पुस्तकांची नावे आठवायला लागतात. खरंच पुस्तकांबरोबरचा हा प्रवास इतका सुखद आणि समाधानकारक असतो की शेवटच्या श्वासापर्यंत प्रेरणा देतात. जीवनात घडलेले चांगले वाईट प्रसंग अनुभवत असताना काही विशिष्ट पुस्तकं मार्गदर्शन करत पाठीशी खंबीरपणे उभी असतात. आयुष्याच्या या प्रवासात मार्गदर्शन करणारे एक पुस्तक म्हणजे लेखक शिव खेडा यांचं यू कॅन विन, तुम्ही जिंकू शकता. नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा कलारंजन हा कार्यक्रम. आज मी तुमच्यासाठी शिव खेडा यांच्या यू कॅन विन या पुस्तकाची समीक्षा घेऊन आली आहे. या पुस्तकात लेखकांनी आयुष्यात यश मिळवण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय सांगितलेत. मला खात्री आहे की तुम्ही यातून खूप काही शिकाल आणि यशाकडे वाटचाल तुम्हाला करता येईल. कृती योजना म्हणजे काय, तुम्हाला काय हवंय ते ठरवणं, ते कसं मिळवायचं आणि ते कधी मिळवायचं याचा विचार करणं, अशा अनेक गोष्टींबद्दलचं मार्गदर्शन या पुस्तकात केलंय. मित्रांनो, यशस्वी होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे. काही लोक इतरांपेक्षा जास्त यशस्वी का होतात? कारण ते अधिक चांगलं विचार करतात आणि काम देखील करतात. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी सकारात्मक विचार आवश्यक आहे. आपण सगळेच यशस्वी होण्याची इच्छा बाळगतो, पण यशस्वी व्हायचं तर कसं व्हायचं? त्यासाठी नेमकं काय करायचं आणि या सगळ्या गोष्टींसाठी योग्य ते मार्गदर्शन आणि दिशा. पुस्तकात लिहिलेल्या काही महत्त्वपूर्ण ओळी म्हणजे ॲबिलिटी teaches you how you do that, motivation determines what we do, and attitude decides how well we do. क्षमता आपल्याला शिकवते, प्रेरणा आपल्याला ठरवते की आपण काय करायचं, वृत्ती आपण ते किती चांगल्या प्रकारे करू शकतो हे सगळं ठरवते. लेखकांनी यू कॅन विन या पुस्तकात 8 महत्त्वाचे अध्याय लिहिलेत. त्यातील पहिला अध्याय म्हणजे सकारात्मक दृष्टिकोनाची गरज. जीवनात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन असणं फार गरजेचं आहे. आपल्या अवतीभोवतीचं वातावरण, आपलं शिक्षण आणि आपला अनुभव हे सगळंच आपला दृष्टिकोन ठरवतात. पहिलं म्हणजे वातावरण. आपल्या घरातलं आणि आजूबाजूचं वातावरण आपल्यावर प्रभाव टाकतं. जसं शाळेतलं मुलांसाठी घरचं आणि शाळेचं वातावरण महत्त्वाचं असतं, तसंच आपल्यासारखं काम करणाऱ्यांसाठी घरचं आणि ऑफिसचं वातावरण फार महत्त्वाचं असतं. सकारात्मक वातावरणामुळे आपला दृष्टिकोन सकारात्मक होतं. दुसरं म्हणजे शिक्षण. आपलं शिक्षण, जसं आपण वाचतो शिकतो ते आपल्या विचारांवर परिणाम करतात. शाळा आणि कॉलेजच्या अभ्यासासोबतच आपल्या मित्रांकडून आणि समाजाकडून शिकलेलं ज्ञानही महत्त्वाचं असतं. तिसरं म्हणजे अनुभव. आपल्या आयुष्यात आलेले अनुभव आपला दृष्टिकोन घडवतात. ज्या प्रकारच्या लोकांशी आपला संबंध येतो किंवा कॉन्टॅक्ट येतो ते देखील आपल्यावर प्रभाव टाकतात. आता सकारात्मक दृष्टिकोन कसा तयार करायचं ते पाहूयात. त्यात अनेक पाऊले. त्यातला पाऊल पहिला म्हणजे सकारात्मकतेवर आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय. त्यातील दुसरं पाऊल म्हणजे जे करायचंय ते आत्ताच करा अशी सवय लावून घेणं. पाऊल तिसरं म्हणजे कृतज्ञतेची भावना ठेवा. आयुष्यात ज्या काही गोष्टी आल्या त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं हे आपला भाव असावा. पाऊल चौथा, योग्य शिक्षण मिळावं. तसंच पाऊल पाचवा म्हणजे सकारात्मक स्वाभिमान वाढवा. पाऊल सहावा म्हणजे नकारात्मकता टाळा. आयुष्यात जितकी नकारात्मकता टाळता येईल तितकी टाळा. पाऊल सातवा, आवडीचं काम करा. जे कामं करताना तुम्हाला आवड निर्माण होते तीच कामं करा. पाऊल आठवा, दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करा. म्हणजेच सकाळी उठल्यावर तुम्ही एखादं प्रेरणादायक विचार वाचू शकता किंवा ऐकू शकता. या पुस्तकातून तुम्हाला आत्मविश्वास, सकारात्मकता आणि दृढ निश्चय मिळेल. तुम्ही तुमच्या कारकिर्दीत, संबंधांमध्ये आणि जीवनाच्या प्रत्येक पैलूत यशस्वी व्हाल. या सगळ्या गोष्टींचा सराव करून तुम्ही तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकता. म्हणूनच यू कॅन विन, तुम्ही जिंकू शकता हे पुस्तक नक्कीच वाचा. आजच्या भागात इतकंच. भेटू पुढील भागात एका नवीन पुस्तकासह. तोपर्यंत वाचन करत रहा आणि पाहत रहा न्यूज अनकटचा कलारंजन हा कार्यक्रम. धन्यवाद.